म्हणजे सराव संच 4.4 मधील काही उदाहरणं आपण अभ्यासली. जीएसटी ऑन ब्रोकरेज, दलालीवरील वस्तू आणि सेवा कर या संदर्भातले प्रश्न आपण सोडवत होतो. पण आणखी सरावासाठी आणखी 1-2 प्रश्न तुम्हाला सोडवून द्यावेत असं वाटलं. त्यापैकी एक प्रश्न आता वेळ होता फळ्यावर लिहिलाय मी. हे तारांकित प्रश्न आहे. हा आहे प्रश्न क्रमांक 9. संकीर्ण प्रश्नसंग्रह 4B मध्ये 9वा प्रश्न आहे हा तारांकित, ज्याला आपण स्टार क्वेश्चन म्हटलेला आहे. आणि आता हा स्टार क्वेश्चन काय आहे? खरं तर त्याला स्टार क्वेश्चन का म्हटलं, मागच्या 4A मध्ये आपण पाहिलं तसे ते सरळ आहे. फार असे आव्हानात्मक किंवा ज्यांचा समावेश हॉट्समध्ये करता येईल अशा प्रकारचे फारशा वरच्या काठिण्य पातळीचे प्रश्न ते वाटत नाही. पण ठीक आहे, असो. सर्वसामान्य विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून या प्रश्नांची रचना आणि मांडणी केलेली असते, निर्मिती केलेली असते. आणि म्हणून त्याला तारांकित प्रश्न म्हटलंय. ठीक आहे, आपण त्याप्रमाणे विचारात घेऊया. प्रश्न वाचा. मी तो प्रश्न वाचतोय. आज सुरुवातीला मराठीमधून घेऊ, नंतर इंग्रजीमधून. श्री बाटलेवाला यांनी एका दिवसात एकूण 30,350 रुपये किमतीच्या शेअरची विक्री केली व 69,650 रुपये किमतीच्या शेअरची खरेदी केली. त्या दिवशीच्या एकूण खरेदी विक्रीवर 0.1% दराने 0.1% दराने दलाली व त्या दलालीवर 18% वस्तू व सेवा कर दिला तर त्या व्यवहारात दलाली आणि वस्तू व सेवा करावरील एकूण खर्च किती? किंवा एकूण खर्च काढा असा प्रश्न. आता केवळ दलाली आणि वस्तू आणि सेवा कर, ब्रोकरेज आणि जीएसटी एवढाच खर्च विचारलेला आहे. तोच प्रश्न आपण इंग्रजीमधून पाहूया. श्री बाटलीवाला सोल्ड शेअर्स ऑफ ₹30,350 and purchased shares of ₹69,650 in a day. He paid brokerage at the rate of 0.1% on sale and purchase. 18% GST was charged on brokerage. Find his total expenditure on brokerage and tax. Expenditure एकूण खर्च विचार. मित्रांनो, श्री बाटलीवाला यांनी एका दिवसामध्ये शेअरच्या खरेदी आणि विक्री असे 2 वेगवेगळे व्यवहार केलेले आहेत. एकदा त्यांनी 30,350 रुपये किमतीच्या शेअरची विक्री केली आणि त्यानंतर 69,650 रुपये किमतीच्या शेअरची खरेदी केली. विक्री आणि खरेदी असे 2 व्यवहार झाले एका दिवसामध्ये. आणि या 2 व्यवहारामध्ये त्यांना एकूण खरेदी विक्रीवर म्हणजे खरेदीवर आणि विक्रीवर 0.1% दराने दलाली आणि 18% दराने जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर द्यावा लागला. त्या हेड खाली दलाली आणि वस्तू व सेवा कर या बाबीवर त्यांचा किती खर्च झाला हे आपल्याला या प्रश्नामधून काढायचं. ठीक आहे, आता हळूहळू त्याची उकल आपण करायचं. मग इथे काय दिलेलं आहे? सुरुवातीला पहा, विक्री किंमत विक्री केलेली आहे. ती विक्री किंमत रुपये 30,350
त्यानंतर दलालीचा दर आहे, एकूण ही जी आहे दलाली, त्या दलालीचा दर आहे 0.1% आणि त्यावर लावलेल्या वस्तू आणि सेवा कराचा दर आहे 18%, 18%. त्याची सेलिंग प्राइस ₹30,350. Rate of brokerage is 0.1% and rate of GST is 18%. Then brokerage on selling price, विक्रीवरील दलाली, विक्री किंमत जी आहे ती ₹30,350, त्याच्या 0.1% एवढी दलाली आहे. सोडून घ्यावं लागेल. हे सोडवल्यावर किती येईल पहा, 5 एके 5 3 एके 3 0 आणि 3 ₹30.35 हे काय आहे, दलाली आहे. दलाली ₹30.35. त्यानंतर या आलेल्या दलालीवरील जीएसटी ऑन ब्रोकरेज, हा जो ही जी दलाली आलेली आहे ती दलाली आहे ₹30.35 and rate of GST is 18%. सूत्र लिहिलं पाहिजे प्रत्येक वेळेला. विक्रीवरील दलाली करताना विक्री किंमत गुणिले दलालीचा दर म्हणजेच सेलिंग प्राइस इनटू रेट ऑफ ब्रोकरेज, त्यावरून आली ही दलाली. दलालीवरील जीएसटी ऑन ब्रोकरेज इज इक्वल टू द ब्रोकरेज इनटू रेट ऑफ जीएसटी आणि मग हे सोडवल्यानंतर किती येतं पहा, ₹5.4630 approximately equal to ₹5.46 approximately equal to ₹5.46. Now say this as statement number 1 and this as statement number 2. कशासाठी आपण करतोय तर प्रश्नाच्या शेवटी त्या व्यवहारात दलाली आणि वस्तू आणि सेवा कर यांच्यावर एकूण खर्च काढायचा. हा जो खर्च झालेला आहे हा दलालीपोटी ₹30.35 एवढी दलाली आहे आणि हा जो खर्च आहे ₹5.46 तो त्या दलालीवरील जीएसटी आहे. ह्या दलालीवरचा जीएसटी एवढा 18%. म्हणजे ह्या दोन गोष्टी पुन्हा आपल्याला नंतर विचारात घ्यायच्या. पुढे या प्रश्नाचा उरलेला भाग, विक्री किंमत, ही झाली विक्री. सुरुवातीला जी विक्री होती त्यावरून आपण हे सोडवलं. त्याच्यानंतर आता त्याच दिवशी श्री बाटलीवाला यांनी आणखी काही शेअर्स खरेदी केलेले आहेत. म्हणून आता आपल्याला म्हणावं लागेल खरेदीची किंमत. या उदाहरणाचा दुसरा भाग, खरेदीची किंमत ही किती आहे? खरेदीची किंमत ₹69,650.
purchase price is equal to rupees 69,650. Then rate of brokerage, दलालीचा दर तोच आहे 0.1%. त्यानंतर जीएसटीचा दर तो आहे 18%. मग आपल्याला आता काढायचंय खरेदी करते वेळी किती दलाली द्यावी लागलेली आहे. मग खरेदीवरील दलाली बरोबर खरेदी किंमत गुणिले दलालीचा दर. खरेदी किंमत आहे रुपये 69,650 गुणिले दलालीचा दर आहे 0.1%. हे सोडवल्यानंतर येईल पहा किती हे 5, 6, 9, 6 0.1% ने 6.965 असं केली. 0.1% ने 100 ने वापरले आपण 69.65. हे काय खरेदीवरची दलाली आली आणि मग याला काय म्हणूया 3 म्हणूया. आता पुढे या दलालीवरचा जीएसटी आपल्याला काढायचा आहे. जी दलाली आलेली 69.5 असते. दलालीवरील जीएसटी काढताना दलाली किती आहे रुपये ब्रोकरेज 69.65 मल्टीप्लाइड बाय रेट ऑफ जीएसटी. ये रेट ऑफ जीएसटी इज 18% इक्वल टू आता बघा आहे 90 9 17 गुणाकार आहे का? गुणाकार करून पहा तर बरोबर आहे का? एक टक्के नाही का? हा approximately आणि मग याला म्हणा 5 पर्यंत पहा आता आपल्याला पुढे जायचंय. एकूण खर्च पाहायचा आहे. टोटल एक्सपेंडिचर एकूण खर्च बरोबर रुपये विधान 1
30.35. विधान 2 मधली रक्कम 5.46. विधान 3 ची रक्कम 69.65 आणि विधान 4 12.54 बरोबर रुपये 4 5 9 6 15 5 20 2 7 6 13 4 17 3 20 2 4 9 13 13 5 18 1 2 6 9 9 5 14 14 3 7 1 मिनिट 4 5 9 6 15 5 20 2 7 5 7 13 4 17 3 2 2 4 4 4 9 13 13 5 17 18 118 म्हणून मग आता उत्तर द्यावं लागेल आपल्याला की श्री पाटलीवाला यांचा दलाली आणि वस्तू व सेवा करावरील एकूण खर्च श्री उत्तरल्या श्री पाटलीवाला यांचा वस्तू व सेवा कर इथे दलाली आणि दलाली यावरील एकूण खर्च रुपये 118 या पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. ठीक आहे, प्रश्न समजला. पुढे नवीन प्रश्न विचारात घेऊया. आता पाचवा प्रश्न स्टार प्रश्न घेऊया. पुढचा जो प्रश्न आहे श्रीमती अरुणा ठक्कर परचेस 100 shares of face value 100 when the market value is rupees 1200. She paid brokerage at the rate of 3%, 0.3% and 18% GST on brokerage. Find the following. Net amount paid for 100 shares, brokerage paid on sum invested, GST paid on brokerage, total amount paid for 100 shares. तर मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सोडवता येणार आहे. एक जे 4 प्रश्न तिथे दिलेले आहेत त्या 4 उपप्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी उदाहरणाची उकल व्यवस्थित करत गेला तर तुम्हाला तो सोडवता येईल निश्चितपणाने. आणि त्याच्या अगोदर एक प्रश्न होता आठवा की ज्या प्रकारे आपण काल एक प्रश्न त्याच प्रकारचा सोडवलेला असल्यामुळे तो सुद्धा तुम्हाला सोडवता येणार आहे, तिथे अडचण नाही. आणि मग आता आपण विचारत घेऊया शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 11. अनघा जोशी परचेस 22 shares of face value rupees 100 for market value of rupees 660. Find the sum invested. After taking 20% dividend, she told all the shares when market value
was rupees 650. She paid 0.1 brokerage, 0.1% brokerage for each trading done. Find the percent of profit or loss in the share trading. तर या व्यवहारामध्ये श्रीमती अनघा जोशी यांनी 100 रुपये दर्शनी किंमत असलेले आणि 650 रुपये बाजारभावाचे 22 शेअर्स खरेदी केले. त्यावरून त्यांची गुंतवणूक किती आहे ते काढा. त्यानंतर 20% डिव्हिडंड मिळाला आणि 20% डिव्हिडंड घेतल्यानंतर त्यांनी ते शेअर 650 रुपये बाजारभावाने विकले. त्यांनी या प्रत्येक व्यवहारामध्ये 0.1% दलाली दिली. तर या व्यवहारामध्ये त्यांना फायदा झाला की तोटा, तो शेकडा फायदा आणि शेकडा तोटा काढा असा प्रश्न आहे. आणि या प्रश्नात एक सूचना आहे की राईट युअर आन्सर टू द नियरेस्ट इंटिजर. तुमचं उत्तर हे जवळच्या पूर्णांकामध्ये लिहा असा प्रश्न आहे. म्हणजेच आता हा प्रश्न सोडवत असताना नक्कीच त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशनमध्ये अपूर्णांकात किंमत येईल किंवा येत असावी. त्याच्याचमुळे ही सूचना आहे की राईट युअर आन्सर टू द नियरेस्ट इंटिजर, जवळच्या पूर्णांकामध्ये लिहा. आता सुरुवातीला त्यांनी काय केलं कौकर करत घेऊ. आता प्रश्न लिहित नाही, प्रश्न वाचून झाला. 11वा प्रश्न आहे. मग आता त्याच्यामध्ये काय केलं, सुरुवातीला शेअर्स खरेदी केले. अनघा जोशी परचेज 22 shares of face value ₹100 for market value of ₹660. So while purchasing, पहिला जो व्यवहार आहे तो परचेसिंगचा आहे. while purchasing, market value is equal to ₹660. इथे मार्केट व्हॅल्यू ₹660 दिलेली आहे. त्यानंतर रेट ऑफ ब्रोकरेज पर शेअर आहे. रेट ऑफ ब्रोकरेज तो दर दिलेला आहे दलालीचा 0.1%. हा 0.1% आहे. तर मग आता आपल्याला एकूण ब्रोकरेज काढावं लागेल. देअरफॉर ब्रोकरेज ऑन दिस अमाउंट equal to market value ₹660 multiplied by 0.1% equal to ₹0.66. त्यानंतर लगेच आपण त्याच्यावरचा जीएसटी काढून घेऊया. GST on brokerage. Brokerage है ₹0.66 and rate of GST is 18%. आता हे सोडून घ्या.
पॉइंट त्याच्यावरचा GST काढला आपण, तो आला. त्यानंतर आता इन्व्हेस्टमेंट काढायचं आपल्याला. इन्व्हेस्टमेंट किती आहे? आता 22 शेअर विचारात नाही घ्यायचे. एका शेअरची आपण तुलना करू, एकावरून 22 शेअरची किंमत काढता येईल आपल्याला. आणि म्हणून ही जी इन्व्हेस्टमेंट आहे, इन्व्हेस्टमेंट फॉर 1 शेअर, ती इन्व्हेस्टमेंट कशी आहे? मार्केट व्हॅल्यू 660 प्लस ब्रोकरेज 0.66. इथे रेट ऑफ GST दिला का पहा? नाही. म्हणजे रेट ऑफ GST दिले नाही, आपल्याला रेट ऑफ GST ते टाळायची सुद्धा आवश्यकता नव्हती. ठीक आहे, कॅन्सल करूया. बरोबर. ही इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक एका शेअरसाठी श्रीमती अनघा जोशी यांनी केलेली जी गुंतवणूक आहे ही बेरीज करावी लागेल. रुपये 660.66. परंतु एवढी गुंतवणूक केल्यानंतर त्याच्यावर डिव्हिडंड मिळालेला आहे. हा डिव्हिडंड पर शेअर, शेअर खरेदी केल्यानंतर एका शेअरसाठी करावी लागणारी गुंतवणूक विचारात घ्या. ही गुंतवणूक केल्यानंतर, शेअर खरेदी केल्यानंतर त्या शेअरवर डिव्हिडंड मिळालेला आहे. डिव्हिडंड म्हणजे लाभांश. प्रत्येक शेअरला मिळणारा लाभांश आहे. डिव्हिडंड पर शेअर is equal to ₹20 म्हटलेलं आहे. 20% डिव्हिडंड म्हणजे ₹20, कारण इथे मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू ₹100 दिलेली आहे. त्यामुळे डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवर 20% म्हणजेच एका शेअरला तो ₹20 मिळालेला आहे. मग आता एका शेअरमध्ये गुंतवणूक केली 660.66 रुपये. त्याच्यावर मिळालेला डिव्हिडंड हा आहे. म्हणजे प्रत्यक्ष गुंतवणूक किती? डिव्हिडंड मिळालेलाच आहे. म्हणजे एका शेअरची प्रत्यक्ष गुंतवणूक किती ते इथे विचारात घ्यावं लागेल. 20 रुपये ते इथे मिळालेले आहेत, म्हणजे ते वजा करावे लागतात. म्हणून मग इथे विचारात घेऊया आपण ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट. ही जर इन्व्हेस्टमेंट फॉर 1 शेअर, but actual investment for one share equal to this investment 66.66 minus ₹20 हे मिळाले. ही गुंतवणूक नाही झाली. इक्वल टू ₹, काही वजा करा. 660.66 मधून ₹20 वजा करा. अगदी तोंडी करता येईल. 640.66 रुपये. एका शेअरची खरेदी केल्यानंतर, त्याच्यावर डिव्हिडंड मिळाल्यानंतर प्रत्यक्ष गुंतवणूक जी आहे ती प्रत्यक्ष गुंतवणूक एका शेअरची 640.66 रुपये आहे. यावरून आपल्याला 22 शेअरची गुंतवणूक काढता येईल. इथे ते आवश्यक नाही, फक्त माहितीसाठी सांगतो, कारण आपण एक शेअर विचारात येतोय. कारण इथे विचारलेले आपल्याला फाइंड द पर्सेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस इन द शेअर ट्रेडिंग. या शेअरच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये झालेला शेकडा नफा किंवा तोटा
हा जवळच्या पूर्णांकामध्ये काढा. मग एक शेअर विचारात घेतले, एका शेअरची खरेदी, त्याची खरेदी किंमत, प्रत्यक्ष गुंतवणूक त्याची, डिव्हिडंड वजा जाता, ती सगळी काढली. आता या प्रश्नाचा दुसरा भाग आहे की आता काय केलं पुढे, शी सोल्ड ऑल द शेअर्स व्हेन मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹650. त्यांनी ते सर्व शेअर 650 रुपये बाजार भावाने विकले. शी पेड 0.1% ब्रोकरेज फॉर इच ट्रेडिंग डन. म्हणून परत आता आपल्याला काढावं लागेल त्याची मार्केट व्हॅल्यू. आता आपण इथं परचेसिंग हा भाग विचारात घेतला होता, आता सेलिंग हा ट्रेडिंग आहे सेलिंगचा, इथला होता परचेसिंगचा. ही खरेदी होती, ही विक्री आहे. हे विकत असताना मार्केट व्हॅल्यू विचारात घ्यायची. मार्केट व्हॅल्यू ऑफ वन शेअर ₹650. Rate of brokerage, equal to 0.1%. मग आता आपल्याला काढायचे ब्रोकरेज ऑन ₹650 into 0.1%. काय करतोय आपण, मार्केट व्हॅल्यू दिलेली, एका शेअरची मार्केट व्हॅल्यू 650 आली. या दराने बाजारभावाने शेअर विकले, त्यावेळेला रेट ऑफ ब्रोकरेज होता 0.1%. म्हणून द्यावा लागलेली जी दलाली आहे ती दलाली आता आपल्याला इथे निश्चित करावी लागणार आहे. ही दलाली काढल्यानंतर हे सोडवलं कसं येईल पहा. त्याच्या अगोदर आपण इकडे सोडवलेलं होतं, अगदी तसंच इथे येणार आहे. आता ₹0.65, इथे 66 होतं. ही त्याची मार्केट व्हॅल्यू होती 660. त्यावेळेला रेट तोच आहे, ब्रोकरेजचा रेट 0.1%च आहे. मी इथे 0.66 आलेलं होतं, इथे 0.65 येणार आहे. आणि मग आता अमाउंट रिसीव्ड, इथं काय म्हटलं होतं आपण, इन्व्हेस्टमेंट फॉर वन शेअर. आता इथे आपण काय म्हणतोय, अमाउंट रिसीव्ड बाय सेलिंग वन शेअर. कशी काढणार आता, एक शेअर विकल्यानंतर मिळणारी जी काही रक्कम आहे ती रक्कम आपल्याला काढायची. मग विकलेली आहे ही म्हणजेच ₹650 मायनस 0.65. आता वजाबाकी करतोय. इथे काय केलेलं होतं, बेरीज केलेली होती. ही दलाली एवढी त्यावेळी लागलेली, म्हणजे दलाली आपल्याकडून घेतली ती आपण त्यावेळेला ग्राहक होतो, ग्राहकाकडून दलाली घेतली एवढी. आता आपण शेअर विकले, आपल्याला ती दलाली द्यावी लागणार आहे. खरेदी आणि विक्री दोन्ही वेळेला दलाली आकारली जाते. मग जेव्हा खरेदी केली जाते तेव्हा दलाली त्यात ऍड होते, मिळवली जाते. जेव्हा शेअर विकले जातात तेव्हा दलाली त्यातून वजा होते. म्हणून ही दलाली वजा करूया आपण. मग किती पहा, हे ही वजाबाकी ₹649.35. दोन किमती आहेत इथे. Actual investment for one share and amount received by selling one share. एक शेअर खरेदी केला तेव्हा तिथे द्यावी लागणारी रक्कम आणि शेअर विकल्यानंतर मिळणारी रक्कम, या दोन गोष्टी मित्रांनो पहा.
एक, याला विधान 1 म्हणूया, याला विधान 2 म्हणूया. 1 आणि 2चं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ही रक्कम या रकमेपेक्षा जास्त आहे. ही रक्कम कोणती आहे तर शेअरची विक्री केल्यानंतर, एका शेअरची विक्री केल्यानंतर मिळणारी रक्कम ही एका शेअरसाठी गुंतवलेल्या रकमेपेक्षा जास्त आहे. द अमाउंट रिसीव्ड बाय सेलिंग वन शेअर इज मोर दॅन द इन्व्हेस्टमेंट अमाउंट इन्व्हेस्टेड फॉर वन शेअर. आणि म्हणून मग आता पुढे तुलना करा की या व्यवहारामध्ये अनगा दोषी यांना नफा झाला की तोटा. मग आपल्याला तिथे क्लिअर लिहावं लागणार आहे. आता सांगितलं तसं हिअर अमाऊंट रिसिव्ड बाय सेलिंग वन शेअर इज मोर दॅन दॅट ऑफ द अमाऊंट इन्व्हेस्टेड फॉर वन शेअर, देअरफॉर देअर इज प्रॉफिट. हा शब्द इथे जावं लागेल. फ्रॉम 1 and 2 असंही चालेल इथे. फ्रॉम 1 स्टेटमेंट 1 and 2 शॉर्ट मध्ये फ्रॉम 1 and 2 देयर इज प्रॉफिट. हाऊ मच, हा प्रॉफिट किती आहे ते विचारात द्यावं लागेल. मग आता प्रॉफिट काढायचं आहे म्हणजे अमाऊंट रिसिव्ड मायनस अमाऊंट इन्व्हेस्टेड करावं लागेल. therefore प्रॉफिट सूत्र अमाऊंट रिसीव्ड मायनस अमाऊंट इन्व्हेस्टेड, मिळालेली रक्कम वजा गुंतवलेली रक्कम किंवा गुंतवणूक. मग ही आहे रक्कम रुपये. अमाऊंट रिसिव्ड आहे 649.35 वजा अमाऊंट रिसिव्ड आहे 640.66. आता ही वजाबाकी करा. ही वजाबाकी रुपये 15,6 9 7 6 1 8 रुपये 8.69 हा नफा झाला. प्रॉफिट एवढा झालेला आहे. तो रुपयामध्ये आपल्याला म्हटलंय फाइंड द पर्सेंट ऑफ प्रॉफिट और लॉस इन द शेअर ट्रेडिंग. नाउ पर्सेंट प्रॉफिट कसा काढतात मित्रांनो? शेकडा नफा काढायचा आपल्याला. शेकडा नफा काढताना होणारा नफा म्हणजेच प्रॉफिट हा किती गुंतवणुकीवर झाला तेवढा गुंतवणूक म्हणजेच इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लाइड बाय 100 रुपीज 8.69 हा काय प्रॉफिट आहे आणि इन्व्हेस्टमेंट आहे रुपीज 640.66 मल्टिप्लाइड बाय 100. हे सोडवावं लागेल आपल्याला. बाजूला घेऊन काय करा 100 ने गुणला म्हणजे पुढची पायरी अशी आहे 869/640.66. त्याची पुढची पायरी हे पूर्णांकात करण्यासाठी परत इथे आणखी 100 ने गुणलं. दोघांना 100 ने गुणला अंशाने छेदाला तरी ते 86,900 आणि ते 64,000
66 आणि मग हा भागाकार बाजूला घेऊन जर केला आपण तर त्याचं उत्तर येतं. हे उत्तर जे आहे अगदी अप्रॉक्सिमेटली 1.35 येतं ते उत्तर. हा झाला शेकडा नफा. पण आता आपल्याला विचारलं जवळच्या पूर्णांकात. राईट युअर आन्सर टू द नियरेस्ट इंटिजर. आता हा जो आहे तो कोणाच्या जवळ आहे का, 1च्या का 2च्या? इथे 0.35 आहे त्याच्यामुळे हा 1च्या जवळ आहे म्हणून 1%. सो प्रॉफिट पर्सेंट प्रॉफिट इक्वल टू 1 आणि मग आपल्याला उत्तर लिहावं लागेल प्रॉफिट इन द शेअर ट्रेडिंग बाय श्रीमती अनगा इज 1%. असं शब्दामध्ये उत्तर आपल्याला लिहावं लागेल, पूर्णांकामध्ये लिहिता येईल. हा प्रश्न मुद्दा मी ते विचारात घेतला की असे अपूर्णांकामध्ये, कारण पुन्हा तुम्हाला जर मी सोडवायला सांगितलं असता तर तो तुम्ही सोडवला नसता किंवा सोडवताना अडथळे आले असते, म्हणून मी तो वर्गामध्ये सोडवून दिलेला आहे. त्याचा नीट पुन्हा एकदा अभ्यास करा. याचं उत्तर तुम्हाला लिहावं लागणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही ते करा. ठीक आहे. आजचा भाग आपण इथेच थांबवतोय. आता हे प्रकरण आपलं संपलेलं आहे. यामध्ये काय अडचण असेल तर मला तुम्ही शाळा सुरू झाल्यावर विचारा, किंवा जर काही आणखी एखाद दोन जास्त प्रश्न असतील तर विचारा. याच्यासाठी जादा एखादं लेक्चर आपण घेऊ, किंवा मग जर नसेल अडचण तर इथेच आपण थांबूया. धन्यवाद.